स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 10वीचं युनिट फर्स्टमधील हीच फर्स्ट फ्लाईट हा जो लेसन आहे या लेसनचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन, इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी यांची सर्व प्रश्न उत्तर आपण काय करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इयत्ता 10वीचे जे काही सर्व धडे आहेत त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे 10वीची एक प्लेलिस्ट मी बनवलेली आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्व 10वीचे व्हिडिओ बघू शकता. सेकंड थिंग, इंग्लिश ग्रामरची सुद्धा मी लिंक टाकलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही जे 10वीसाठी इम्पॉर्टंट ग्रामर आहे इंग्लिशचं ते तुम्ही काय करू शकता, अभ्यासू शकता. ओके, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रासोबत सुद्धा चॅनलला शेअर करा. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया हीच फर्स्ट फ्लाईट या लेसनचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन, इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी यांची उत्तर समजून घ्यायला. 1.5 हीच फर्स्ट फ्लाईट, त्याची पहिली भरारी किंवा पहिली झेप या चॅप्टरचं वॉर्मिंग अपपासून आपण सुरुवात करतो आहोत. त्यातला चिटचॅटचा पहिला प्रश्न जो आहे तो आहे डिस्कस अँड आन्सर. डिस्कस करा आणि उत्तर द्या. आता चिटचॅटचा जो शिक्षण असतो तुम्हाला तुम्हाला आन्सर द्यायचे असतात, परंतु मी तुम्हाला इथे थोडे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते बघा. ओके, या व्यतिरिक्त उत्तरं तुम्ही लिहू शकता. ओके, पहिला प्रश्न आहे वर देअर एनी सिच्युएशन्स वेन यू गेट अफ्रेड. एखादी सिच्युएशन अशी झाली का जिथे तुम्ही काय झाले होते, घाबरले होते. अफ्रेड म्हणजे भिणे किंवा घाबरणे. आन्सर, येस आय गेट अफ्रेड ऑफ स्ट्रीट डॉग्स, स्नेक्स अँड क्वॅरल्स. ओके, होय मला भीती वाटते कशाची तर स्ट्रीट डॉग्सची, म्हणजे जे रस्त्यावर भडकटणारे कुत्रे असतात त्यांची, स्नेक सापाची आणि क्वॅरल्स म्हणजे जे काही भांडणं होतात त्या भांडणांची पण मला भीती वाटते. या व्यतिरिक्त तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर तुम्ही तिथे लिहू शकता. क्वेश्चन नंबर 2, हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू ट्रॅव्हल अलोन. ज्यावेळेस तुम्हाला एकट्याने प्रवास करायचा असतो तर त्यावेळेस तुमचं रिॲक्शन काय असतं किंवा तुम्ही कशा प्रकारे रिॲक्ट करतात. ओके, किंवा मग कशा प्रकारे तुम्ही त्या गोष्टीला प्रतिसाद देता. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता इफ आय हॅड टू ट्रॅव्हल अलोन. जर मला एकट्याला प्रवास करायचा असेल किंवा करावा लागतो, आय वूड बी अ लिटल नर्वस. मी कसा असतो तर खूप नर्वस होतो, एक थोडासा लिटल नर्वस होतो, मी नाराज होतो, डिप्रेस होतो, खचतो आणि अनकम्फर्टेबल, मला अनकम्फर्टेबल फील होतं. ओके, म्हणजे व्यवस्थित मला असं वाटत नाही ज्यावेळेस मला कोणी सांगतं की एकट्याने प्रवास करायचा आहे त्यावेळेस. हाऊ वूड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू स्टे अलोन ॲट होम. ओके, तुमचं रिॲक्शन कसं असतं किंवा तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही प्रतिसाद देता इफ यू हॅड टू स्टे अलोन ॲट होम, जेव्हा तुम्हाला घरी एकट्याला थांबावं लागतं त्यावेळेस. आन्सर, आय वूड फील अ लिटल लोनली अँड अफ्रेड ऑफ स्टेईंग अलोन ॲट होम. ओके, मला खूप एकटं वाटतं आणि मला खूप भीती वाटते घरी एकटं थांबायला. ओके, आय वूड ऑल्सो फील समटाईम अनवॉन्टेड विल हॅपन देअरफॉर आय कीप क्लोज माय हाऊस डोर्स अँड गेट्स. मला असं फील होतं की एखादी अनवॉन्टेड गोष्ट घडेल, त्यामुळे मी काय करतो तर आय कीप क्लोज माय हाऊस डोर्स, त्यामुळे मी माझ्या घरचे दरवाजे बंद ठेवतो आणि गेटसुद्धा बंद ठेवतो. या उलट काही मुलांना एकटं राहायला आवडत असेल तर त्यांचं उत्तर इथे कसं असेल, वेगळं असेल. ओके, आय वूड फील व्हेरी हॅपी इफ आय स्टे होम अलोन. ओके, अशा प्रकारचं उत्तर वेगळ्या प्रकारे तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 4, what would you do if you were lost in the city. what would you do, तुम्ही काय कराल जर तुम्ही एखाद्या सिटीमध्ये हरवलात तर. आन्सर, इफ आय वर लॉस्ट इन अ सिटी, जर मी एखाद्या सिटीत हरवलो, आय विल गेट हेल्प ऑफ लोकल पोलीस टू फाइंड माय लोकेशन. मी काय करेल तर जे लोकल पोलीस आहे त्यांची मदत घेईल माझं लोकेशन मिळवण्यासाठी, मी कुठं आहे हे फाइंड आउट करण्यासाठी. त्यानंतर आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता पुढचा चिटचॅटचा किंवा वॉर्मिंग अपमधला दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. दिलेलं टेबल कंप्लीट करायचं आहे. तर एक आयडॉम्स दिलेले आहेत आणि त्याची मिनिंग्स आणि तुम्हाला त्याचं सेंटेन्समध्ये वापर करायचा तुमच्या ओन. ओके, बर्ड्स आय व्ह्यू. ओके, आता याचा अर्थ होतो व्ह्यू फ्रॉम समवेअर हाय, कुठंतरी उंचून काय करणं तर बघणं. ओके, त्याला आपण म्हणतो बर्ड्स आय व्ह्यू. याचा वाक्यात उपयोग करता येईल.
इथे आन्सर दिले बघा. वी एन्जॉयड द बर्ड्स आय व्ह्यू फ्रॉम द टॉप ऑफ द बिल्डिंग. किंवा मग माउंटेन लिहू शकता तुम्ही. आपण काय की आम्ही काय एन्जॉय केली तर एक बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे उंचून बघण्याचा आम्ही काय केलं तर आनंद घेतला कुठून तर बिल्डिंगच्या टॉपवरून किंवा बिल्डिंगच्या वरच्या भागातून. ओके. सेकंड आहे ॲज फ्री ॲज बर्ड. ओके. किंवा मग त्याला आपण म्हणतो केअर फ्री, निष्काळजीपणे वागणं किंवा निष्काळजीपणे होणं, पक्षासारखं मुक्त होणं, त्याला आपण म्हणतो ॲज फ्री ॲज बर्ड्स, ॲज फ्री ॲज अ बर्ड. आफ्टर फिनिशिंग हर एक्झाम शी विल बी ॲज फ्री ॲज बर्ड. ओके. तर इथे तुम्ही दुसरं अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता की ही विल बी ॲज फ्री ॲज बर्ड. ओके. इथं आन्सर दिलेले आहे ऑलरेडी, तेच तुम्ही कॅरी करू शकता किंवा त्यामध्ये थोडेफार चेंजेस तुम्ही करू शकता. ईगल्स आय. ओके. ईगल्स आय म्हणजे आपण त्याला म्हणतो बघा गरुडाचे डोळे. ॲबिलिटी टू ऑब्झर्व समथिंग क्लोजली, खूप जवळून एखादी गोष्ट काय करणं, ऑब्झर्व करणं, निरीक्षण करणं, त्याला म्हणतात ईगल्स आईज. ओके. तर याचं एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. माय टीचर हॅज ईगल आईज टू फाइंड माय मिस्टेक्स इन नोटबुक. माझे शिक्षक आहेत त्यांच्याकडे काय आहेत तर ईगल आईज आहे म्हणजे गरुडाचे डोळे आहे किंवा ते किती डीपली निरीक्षण करतात की ज्यातून त्यांना माझ्या मिस्टेक सापडतात माझ्या नोटबुकमध्ये. ओके. त्यांच्याकडे एक ऑब्झर्वेशन पॉवर तशा प्रकारचे आहे. पुढचा आहे स्प्रेड वन्स विंग्स. याचा अर्थ होतो टू ट्राय टू वर्क ऑन थिंग्स इंडिपेंडेंटली म्हणजे जे काम आहे त्याच्यावर इंडिपेंडेंटली काम करण्यास, इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतंत्रपणे काम करण्याचा प्रयत्न करणं, त्याला म्हणतो स्प्रेड वन्स विंग्स. एक्झाम्पल एव्हरी पॅरेंट्स मस्ट गिव्ह देअर चिल्ड्रन टू स्प्रेड देअर विंग्स टू चूज देअर करिअर. प्रत्येक पालकाने काय केलं पाहिजे तर त्यांच्या मुलांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे. कशासाठी तर टू चूज देअर करिअर, त्यांचं स्वतःचं करिअर निवडण्यासाठी. पुढचं आहे फाइंड मोर सच आयटम्स युजिंग द फॉलोइंग कीवर्ड्स. आता काही जास्त तुम्हाला आयटम्स शोधायचे आहेत, काही कीवर्ड्स दिले त्यानुसार. ओके. पहिले दिलेलं आहे फ्लाय. फ्लायपासून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आयटम्स सांगता येतील. तर पहिला दिलेलं एक बघा फ्लाय अवे. आणखीन फ्लाय इन टू द फेस ऑफ डेंजर, स्पार्क फ्लाय, फ्लाय इन टू रेज. पुढचं आहे नेम ऑफ ॲनिमल्स. नेम ऑफ ॲनिमल्सचा वापर केला जाईल अशा प्रकारचे तुम्हाला काय सांगायचे आयटम्स सांगायचे आहेत. बघा द एलिफंट इन द रूम, टू होल्ड वन्स हॉर्सेस, लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर, ॲट अ स्नेल पेस, टू लीड अ कॅट अँड डॉग्स लाईफ, ॲट अ स्नेल्स पेस, टू लीड अ कॅट अँड डॉग लाईफ. आता हे याच्यामध्ये आपण ॲनिमलचा वापर केला आणि त्यातून आयटम्स बनवलेले आहेत. ओके. पुढचा आहे कलर्स. कलर्स वापरून तुम्हाला आयटम्स बनावायचे आहेत. काही दिले आहेत बघा आउट ऑफ द ब्ल्यू, विथ फ्लाइंग कलर्स, लुक ॲट द ब्लॅक साईड ऑफ द थिंग्स, कॅच रेड हँडेड. ओके. तर हे काही एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील आयटम्सचे. ओके. ज्यामध्ये कलरचा वापर केलेला आपल्याला दिसतो आणि त्याच्या अगोदरच्यामध्ये ॲनिमल्सच्या नावांचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. आता मार्जिन क्वेश्चन्स आपण बघतो आहोत. महत्त्वाचा पार्ट आहे मार्जिन क्वेश्चनसुद्धा. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे व्हॉट डीड द यंग सीगल फील. जो यंग सीगल होता त्याला काय फील झालं होतं. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता द यंग सीगल फेल्ट अफ्रेड टू फ्लाय. त्याला उडण्याची भीती वाटत होती. ओके. ही थॉट, त्याने विचार केला की दॅट हिज स्मॉल विंग्स वूड नेवर हेल्प हिम टू फ्लाय. तिने असा विचार केला की त्याचे जे छोटे पंख आहेत ते त्याला काय करणार नाहीत तर मदत करणार नाहीत उडण्यासाठी. सेकंड प्रश्न आहे गेस द मिनिंग ऑफ. आता खाली जे काही शब्द दिलेले आहेत किंवा ॲडम्स दिलेले आहेत काही फ्रेजेस दिलेले आहेत त्यांची तुम्हाला मिनिंग सांगायची आहेत. आता पहिला आहे मस्टर अप करेज. ओके. मस्टर अप करेज. आता याचा मराठीत अर्थ होईल तो म्हणजे एकदम काय करणं, धैर्य एकवटणं ज्याला आपण म्हणतो टू गॅदर करेज. मग याचं मिनिंग असणार आहे टू गॅदर करेज. ओके. धैर्याने सामना करणे आपण त्याला म्हणू शकतो किंवा धैर्याला एकत्र करणे. असेंडिंग द स्काय. ओके. त्याचा येईल तुम्हाला असेंडिंग म्हणजे वरती येणे. ओके. आकाशात येणे असं आपण त्याला म्हणू शकतो. तर मग याचा अर्थ तुम्ही लिहू शकता रायझिंग हाय इन द स्काय. आकाशामध्ये उंच वरती भरारी घेणे किंवा वरती येणे. टू फ्लाय हाय इन द स्काय. आकाशामध्ये उंच भरारी घेणे असा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. हे त्याचे एक्झाम मिनिंग्स असतील. त्यानंतर आहे व्हाय डीड द यंग सीगल फील हॉट. जो यंग सीगल आहे त्याला
समुद्र पक्षी ज्याला आपण म्हणतो सीगल म्हणजे, त्याला असं का बरं वाटत होतं? सीगल म्हणजे समुद्र पक्षी आहे, तर जो सीगल आहे ओके त्याला हॉट म्हणजे त्याला गरम का फील होत होतं? ओके, तर आन्सर तुम्ही लिहू शकता द यंग सीगल फेल्ट द हीट. जो यंग सीगल आहे त्याला गरमी जाणवत होती, कारण ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल, कारण त्यांनी काल रात्रीपासून काही खाल्लेलं नव्हतं त्यामुळे. व्हॉट वर द यंग सीगल्स पॅरेंट्स डुईंग. जो यंग सीगल आहे ओके जो समुद्र पक्षी आहे त्याचे पॅरेंट्स काय करत होते? आन्सर तुम्ही लिहू शकता द यंग सीगल्स फादर वॉज प्रिनिंग द फीदर ऑन हिज व्हाईट बॅक अँड हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. त्याचे जे वडील आहेत त्याच्या पाठीवरचे म्हणजे त्याचे जे वडील आहेत ते काय करत होते तर क्लिनिंग करत होते त्यांच्या फिदर्सची. त्याचे जे व्हाईट फिदर आहे त्यांना ते क्लीन करत होते आणि हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम, आणि तिची आई जी आहे त्या यंग सीगलची आई त्याच्याकडे बघत होती फ्रॉम द प्लेट्यू. त्या प्लेट्यून त्या पठाराहून तिची आई म्हणजे यंग सीगलची आई त्या सीगलकडे बघत होती. ओके, शी टोर अ पीस ऑफ फिश. तिने काय केली तर एक फिश जी आहे ती तिने तिच्या तोंडाने किंवा तिच्या बीकने ती तोडली किंवा तुकडा केला अँड ले ॲट हर फीट आणि अँड फ्लाईंग नियर टू यंग सीगल टू अट्रॅक्ट हिम. आणि ती काय केली तिने पायामध्ये ते पीस ऑफ फिश पकडली आणि ती काय करायला लागली तर त्याच्या जवळून काय करत होती तर ती उडत होती. कशासाठी? टू अट्रॅक्ट हिम म्हणजे जो यंग सीगल आहे त्याला अट्रॅक्ट करण्यासाठी. टू वॉट्स द पीस ऑफ फिश म्हणजे त्या फिशच्या पीसकडे तुकड्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी ती त्याच्याजवळून उडत होती. क्वेश्चन नंबर 5, गेस द मिनिंग ऑफ. आता सोर या शब्दाचं मिनिंग काय होतं? तर आन्सर आहे गो अप, फ्लाय अपवॉर्ड. ओके, उंच उडणे त्याला आपण सोर असं म्हणतो. ओके, मॅडन बाय हंगर. ओके, याचा अर्थ होतो बीइंग एक्स्ट्रीमली हंग्री, खूप जास्त भुकेलं असणे. पुढचं आहे सेज्ड. सेजला त्याचा अर्थ होतो कॅप्चर्ड, पकडणे, ग्रॅब. ओके, कॉट होल्ड ऑन, पकडून ठेवणे त्याला आपण असं म्हणू शकतो. तर सेजचा अर्थ अशा प्रकारे इथे होतो. या मिनिंगसाठी पण तुम्हाला मार्जिन क्वेश्चनमध्ये प्रश्न आहेत. व्हॉट वर द यंग सीगल्स ब्रदर्स अँड सिस्टर्स डुईंग. जे यंग सीगल आहे त्याचे भाऊ आणि बहीण काय करत होते? ओके, आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता की द यंग सीगल्स 2 ब्रदर्स अँड सिस्टर वर लाईंग ऑन द प्लेट्यू डोझिंग विथ देअर हेड्स संक इन टू देअर नेक. त्याचे दोघे भाऊ आणि बहीण जी आहे ती काय करत होती तर डोके जे आहे त्यांची ते मानेत खुपसून पठारावर डुलक्या खात पडली होती. ओके, लाईंग म्हणजे पडणे, ओके पहुडणे. आणि त्यांनी काय केलं होतं त्यांचे जे डोके आहेत ओके ते मानेत खुपसून ते तशा प्रकारे तिथे पडले होते. ही सॉ हिस. आता बसण्याची पद्धत असते पक्ष्यांची, तशा प्रकारे ते बसले होते किंवा मग तिथे पहुडले होते. ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड सिस्टर फ्लाईंग अराउंड हिम. त्याने बघितलं की त्याचे जे काही दोन्ही भाऊ आणि बहीण आहेत त्या त्याच्या आजूबाजूला भरारी घेत होते. कर्वेटिंग म्हणजे वक्राकार उडत होते. बँकिंग, त्यानंतर सोरिंग अँड डायव्हिंग, अशा प्रकारे सगळ्या गोष्टी अशा प्रकारे उडण्याचं काम त्याचे दोन्ही भाऊ आणि बहीण करत होते. व्हॉट डीड ही फॉरगेट. तो काय विसरला होता? तो म्हणजे कोण? द यंग सीगल. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता द यंग सीगल फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. तो विसरला होता, तो यंग सीगल जो आहे तो विसरला होता की तो कधीही उडू शकणार नव्हता. ओके, म्हणजे नंतर उडायला लागल्यानंतर त्याला असं समजलं. इंग्लिश वर्कशॉपकडे येतोय आपण. त्यातला पहिला प्रश्न आहे वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. जे खाली स्टेटमेंट दिले आहे ते चुकी बरोबर ते ओळखायचे आहेत. त्यातला पहिला आहे द यंग सीगल वॉज नॉट कॉन्फिडंट अबाउट द ॲबिलिटी ऑफ हिज विंग्स. जो यंग सीगल होता त्याला स्वतःच्या पंखांवर काय नव्हता, विश्वास नव्हता की ते उडू शकतील म्हणून. ओके, तर हे विधान जे आहे ते बरोबर आहे, ट्रू आहे. दुसरं विधान काय आहे? द यंग सीगल्स पॅरेंट्स गायडेड अँड इम्प्रूव्ड हिज सिबलिंग्स इन द आर्ट ऑफ फ्लाईंग. जे यंग सीगल आहे त्याचे वडील, त्याचे पॅरेंट्स जे आहेत, त्याचे आई वडील जे आहेत ते काय करत होते तर गाईड करत होते, मार्गदर्शन करत होते आणि इम्प्रूव्ह करत होते त्याच्या भावंडांना. कशासाठी तर इन द आर्ट ऑफ फ्लाईंग, कशामध्ये तर उडण्याची जी कला आहे त्यामध्ये त्याच्या भावंडांना ते काय करत होते, मार्गदर्शन करत होते, त्यांना इम्प्रूव्हमेंट करत होते. कोण? त्याचे पालक. तर याचं उत्तर असणार आहे यस. ओके, ट्रू, सत्य आहे हे विधान. तशा प्रकारची ॲक्टिंग, तशा प्रकारची शिकवणूक ते त्यांच्या मुलांना त्याच्या भावंडांना देत होते. कोणाच्या? यंग सीगलच्या. सी
When the young seagull pretended to be falling asleep, his parents noticed him. जेव्हा त्या यंग सीगलने नाटक केलं, प्रिटेंड म्हणजे काय, नाटक करणे, ओके, कशाचं, फॉलिंग अस्लीप, झोपण्याचं, हिज पॅरेंट्स नोटीस हिम, त्याच्या पालकांनी किंवा त्याच्या आईवडिलांनी त्याला नोटीस केलं, म्हणजे त्याच्याकडे लक्ष दिलं. तर हे फॉल्स, चूक आहे. त्यांनी कुठल्या प्रकारचं लक्ष या यंग सीगलकडे दिलं नाही, याच्या नाटकाकडे दिलं नाही. डी. Flying across the young seagull, the mother dropped a piece of fish into his beak. त्याच्याजवळून उडताना, यंग सीगलजवळून उडताना त्याच्या आईने काय केलं तर एक पीस ऑफ फिश त्याच्याकडे ड्रॉप केला. तिच्या जे बीकमध्ये होता तो फिशचा पीस जो आहे त्याच्याकडे टाकला. तर हे चूक आहे, फॉल्स असणार आहे. अशा प्रकारचं कुठलं कृत्य त्याच्या आईने केलं नव्हतं. पुढचा एक, कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. खाली दिलेले जे स्टेटमेंट आहेत तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. पहिला आहे, द सीगल इज अफ्रेड टू फ्लाय. जो सीगल होता तो उडण्यासाठी घाबरत होता किंवा उडण्यासाठी घाबरत आहे. त्याच्यामागचं कारण काय तर बिकॉज ही फेल्ड सर्टन दॅट ही थॉट दॅट हिज स्मॉल विंग्स वूड नेवर सपोर्ट हिम. त्याला असं वाटलं की तिने असा विचार केला की त्याचे जे छोटे पंख आहेत ते काय करणार आहे, त्याला उडण्यासाठी सपोर्ट करणार नाहीत. अँड ही वूड फॉल अँड ड्रॉन इन द सी. तो खाली पडेल आणि तो काय होऊन जाईल तर समुद्रामध्ये बुडून जाईल असं त्याला वाटत होतं. त्यामुळे तो घाबरत होता उडण्यासाठी. यंग्स बर्ड्स, बी क्वेश्चन आहे, यंग बर्ड्स आर अफ्रेड टू मेक देअर फर्स्ट फ्लाईट बिकॉज. जे तरुण असे पक्षी असतात, ओके, ते काय करतात तर उडण्यासाठी किंवा पहिली उडान घेण्यासाठी ते घाबरतात. कारण त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता, दे हॅव नेवर फ्लॉन बिफोर अँड आर नॉट शुअर. ते कधी याच्यावर उडलेले नसतात आणि त्यांना खात्री नसते इफ देअर विंग्स विल सपोर्ट देम, की त्यांचे जे पंख आहेत त्यांना ते सपोर्ट करतील, याच्यावर त्यांचा विश्वास नसतो किंवा ते खात्रीशीर नसतात या संदर्भात, आणि अगोदर ते कधी उडालेले नसतात. दे डोंट हॅव कॉन्फिडन्स ॲट देअर फर्स्ट फ्लाईट. आणि त्यांना स्वतःच्या पहिल्या जे काही फ्लाईट आहे, पहिली जी उडान आहे किंवा पहिली जी भरारी आहे त्याच्यावर त्यांचा विश्वास नसतो किंवा कॉन्फिडन्स नसतो, आत्मविश्वास नसतो. ह्युमन बीइंग्स फाइंड इट डिफिकल्ट टू फेस ग्रेट चॅलेंजेस बिकॉज. जी ह्युमन बीइंग्स असतील दे फाइंड इट डिफिकल्ट, त्यांना अडचणी जाणवतात, टू फेस ग्रेट चॅलेंजेस बिकॉज. कशासाठी तर टू फेस ग्रेट चॅलेंजेस, जे काही चॅलेंजेस असतील, अडचणी असतील त्यांना फेस करण्यासाठी. कारण दे आर ऑफन अफ्रेड अँड नर्वस अबाउट फेसिंग डिफिकल्टीज अँड चॅलेंजेस. ते नेहमी घाबरतात, कशासाठी तर जे काही घाबरतात किंवा मग ते नाराज असतात काय जर वेगवेगळ्या प्रकारच्या डिफिकल्टीज असतील, अडचणी असतील किंवा चॅलेंजेसला फेस करण्यासाठी. त्यानंतर याच्यामध्ये आणखीनही तुम्ही काय करू शकता, इन्क्लूड करू शकता. बरं, आन्सर तुम्ही याला काय करू शकता, आणखीनही इन्क्लूड करू शकता. बिकॉज पीपल्स आर लेझी, अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता की पीपल्स आर नॉट इंटरेस्ट और ह्युमन बीइंग इज नॉट इंटरेस्टेड टू फेस द डिफिकल्टीज. ओके, अशा प्रकारे तुम्ही आन्सरच्यामध्ये आणखीन इन्क्लूड करू शकता. क्वेश्चन नंबर 3, रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड मेक इट मिनिंगफुल सेंटेन्सेस ऑफ युअर ओन अँड राईट इन युअर नोटबुक. आता एक खाली दिलेले शब्द तुम्हाला वाचायचे केअरफुली आणि त्यांच्यापासून एक मिनिंगफुल सेंटेन्स तुम्हाला बनवायचं आहे तुमचं स्वतःचं, आणि राईट इन युअर नोटबुक, आणि तुम्हाला ते स्वतःच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. ओके, पहिला वर्ड आहे प्लेंटिवली. प्लेंटिवली म्हणजेच एक्सप्रेसिंग सॉरो किंवा ज्याला आपण म्हणतो केविलवाणपणाने. ओके, एकदम बारीक तोंड करून. तर याचं एक वाक्यात तुम्ही उपयोग करू शकता, द चाइल्ड मॉर्न प्लेंटिवली वेन दे सॉ देअर मदर्स डेड बॉडी. जेव्हा मुलांनी काय केलं, त्यांच्या आईची डेड बॉडी बघितली त्यावेळेस ते काय झाले तर प्लेंटिवली म्हणजे ते दुःख एकदम केविलवाण्या प्रकारे ते दुःख दाखवत होते. सेकंड, मॉन्स्ट्रस. आता मॉन्स्ट्रसचा अर्थ होतो शॉकिंग, लाईक अ मॉन्स्टर म्हणजे धक्कादायक, प्रचंड. ओके, देअर वॉज अ मॉन्स्ट्रस स्टोम ऑन द आयलँड. एक भयंकर किंवा प्रचंड असं मोठं स्टोम म्हणजे वादळ त्या आयलँडवर आलं होतं. बेकन. आता बेकनचा अर्थ काय ते बघूया. बेकन म्हणजे काय तर इशारा करणे. ओके, म्हणजे खून करणे ज्याला आपण म्हणतो, खुणा दाखवणे, इशारा करणे. तर याचा वाक्यात उपयोग तुम्ही करू शकता, ही वॉज बेकनिंग मी टू जॉईन देअर टीम फॉर क्रिकेट मॅच. तो मला काय करत होता तर खुणवत होता. कशासाठी तर त्याची टीमला जॉईन करण्यासाठी, त्याच्या कशासाठी तर क्रिकेट मॅच जी आहे त्याच्या टीमला जॉईन करण्यासाठी तो मला खुणवत होता. कर्वेटिंग. ओके, आता कर्वेटिंग म्हणजे काय तर वळण घेत हवेत उडणे. ओके, पक्ष्यांचाच एक प्रकार आहे तो, एक वळण घेत घेत उडणं आकाशामध्ये. तर आन्सर तुम्ही देऊ शकता,
द ईगल वॉज कर्वेटिंग अराउंड द हाऊस. ओके, जो ईगल आहे, गरुड जो आहे तो काय करत होता तर हवेत वळण घेत काय करत होता तर डौलदारपणे उडत होता अराउंड द हाऊस, घराच्या भोवती. त्यानंतर आहे वेट. ओके, आता वेटचा वापर इथे आपण केलेला आपल्याला दिसून येतो. अंडरस्टँड, त्याचा वापर झालेला आहे. द बर्ड्स वेट देअर बीक अगेन्स्ट द रॉक. घासणे ज्याला आपण म्हणतो. ओके, किंवा धार देणे. टू वेट म्हणजेच काय तर टू शार्पन, धार लावणे. तर जे बर्ड्स आहेत ते काय करत होते, त्यांच्या चोचीला धार देत होते. कशावर तर त्या रॉकवर घासून. ओके, पुढचा शब्द आहे सोर. आता सोरचा अर्थ होतो की खूप वर उडत जाणं. ओके, तर याचा वाक्यात तुम्ही करू शकता. द रॉकेट क्विकली सोर अप इन द स्काय. जे रॉकेट आहेत एकदम क्विकली कुठं तर त्यांनी झेप घेतली, आकाशात झेप घेतली होती. ओके, अशा प्रकारे वाक्यात उपयोग तुम्ही करू शकता. क्वेश्चन नंबर 4. रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग ॲप्रोप्रिएट वर्ड गिव्हन इन द ब्रॅकेट्स. खाली काही तुम्हाला वाक्य दिले आहेत आणि काही ब्रॅकेटमध्ये तुम्हाला वर्ड दिले, ते तुम्हाला काय करायचे तर जी काही रिकाम्या जागा आहे त्या देखील तुम्हाला ॲप्रोप्रिएटली भरायच्या आहेत. ओके, काळजीपूर्वक भरा आणि बरोबर भरा. तर आन्सर मी डिरेक्टली दिलेले आहे तिथे. तर सुरुवात करूया बघा. अरुण इज अ फुल ऑफ कोवार्डिंग. कोवार्डिंग म्हणजे भित्रा. ओके, भेकडतो आहे. ओके, द व्हायोलिन प्लेड व्हेरी श्रीली अँड मेरीली. श्रीली म्हणजे कर्कशपणे. जी व्हायोलिन आहे ती खूप कर्कशपणे काय होती तर वाजत होती. रवी सेड, आर यू रिअली अफ्रेड ऑफ द डार्क. रवी म्हणाला की तुला नक्की खरंच भीती वाटते का डार्कची, अंधाराची. द होल विलेज प्लंज्ड इन टू डार्क. तिथं प्लंजचा अर्थ होतो मूव्ह, म्हणजे पूर्ण जे गाव आहे ते काय झालं तर पूर्णतः डार्क म्हणजे अंधारामध्ये ते बुडालं. ओके, बुडणे आपण त्याचा अर्थ असं घेऊया. द लायन डेवॉर्ड देअर प्रे हंग्रीली. जो लायन आहे, लायन्स जे आहेत त्यांनी काय केलं तर त्यांची जी शिकार आहे त्यावेळेस ते एकदम हंग्रीली, एकदम आदाशीपणे ते खायला लागले होते. ही स्कीम थ्रू द रिपोर्ट. स्क्रीम म्हणजे काय तर स्पर्श करणे हळुवारपणे. ही स्कीम थ्रू द रिपोर्ट. त्यांनी काय केलं तर रिपोर्टला हळूवार स्पर्श केला होता पृष्ठभागाला. वन बाय वन द स्टार्स ॲपियर्ड इन द स्काय. एकानंतर एक असे सर्व जे काही स्टार्स आहेत ते आकाशामध्ये दिसू लागले होते. ओके, पुढचा प्रश्न आहे. रीड अबाउट द स्पेस मिशन ऑफ सुनीता विल्यम्स. सुनीता विल्यम्सचं जे स्पेस मिशन आहे त्याबद्दल वाचा. इमॅजिन यू आर गोइंग टू इंटरव्ह्यू हर. आणि असं गृहीत धरा की इमॅजिन करा, कल्पना करा की तुम्ही काय करता, तिचं इंटरव्ह्यू घेत आहात. फ्रेम 10 to 12 इंटरव्ह्यू रिलेव्हंट क्वेश्चन्स. काही 10 ते 12 प्रश्न तुम्हाला बनवायचे आहेत. रिगार्डिंग कशा संदर्भात तर ह्या गोष्टींवर तुम्ही फोकस करणार आहात. जसं हर अर्ली लाईफ ट्रेनिंग, तिची लाईफ आणि तिच्या ट्रेनिंगबद्दल विचारायचं तुम्हाला प्रश्नामध्ये. एज्युकेशनबद्दल विचारा. हर ॲक्च्युअल फ्लाईट इन टू स्पेस, तिचं जे काही ॲक्च्युअल फ्लाईट झाली ती स्पेसमध्ये त्या संदर्भात प्रश्न विचारा. फ्युचर प्लॅन काय आहेत तिचे आणि हर मॅसेज टू व्ह्युअर्स, आणि तिचा मॅसेज काय असणार आहे व्ह्युअर्ससाठी या संदर्भात. या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तुम्हाला 10 ते 12 प्रश्न बनवायचे आहेत. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता. गुड मॉर्निंग मॅम, वी ऑल आर व्हेरी ग्लॅड टू हॅव यू विथ अस टुडे. आम्ही सर्व खूप आनंदी आहोत की तुम्ही आमच्यासोबत आज इथे आहात. आय हार्डली वेलकम यू ऑन बिहाफ ऑफ माय स्कूल. आता इथे शाळेचं नाव सुद्धा तुम्ही टाकू शकता तुमच्या योग्यतेनुसार, म्हणजे तुमच्या शाळेचं नावानुसार तुम्ही शाळेचं नाव टाका. जसं आय हार्टली वेलकम यू ऑन बिहाफ ऑफ माय डॉट 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 स्कूल. ओके, समजा शाळेचं नाव आहे शिवछत्रपती स्कूल, तर असं लिहिणार तुम्ही आय हार्टली वेलकम यू ऑन बिहाफ ऑफ छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल. ओके, अशा प्रकारे. प्लीज अलाव मी टू आस्क फ्यू क्वेश्चन अबाउट युअर लाईफ अँड करिअर. मला काय काय करा तर परवानगी द्या की मी तुम्हाला काय करू शकेल, प्रश्न विचारू शकेल तुमच्या लाईफ आणि करिअरबद्दल. आणि तुम्ही प्रश्नाला सुरुवात करणार आहात. आता हे फॉर्मॅटचे तुम्हाला प्रश्न दिले आहेत, या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटतं की एखादा प्रश्न ॲड करायचा आहे तर तो तुम्ही काय करू शकता, ॲड करू शकता. ओके, वुड यू प्लीज टेल अस अबाउट युअर बर्थ प्लेस, फॅमिली अँड अर्ली लाईफ. तुमच्या लाईफबद्दल, बर्थ प्लेसबद्दल, फॅमिलीबद्दल आणि अर्ली लाईफबद्दल काय करा आम्हाला माहिती सांगा. What kind of training did you go through to become an astronaut? ओके, ॲस्ट्रॉनॉट होण्यासाठी कुठल्या प्रकारच्या ट्रेनिंग तुम्ही काय केलं तर पास केलं किंवा कुठल्या ट्रेनिंगमधून तुम्ही गेलात.
हू मोटिवेटेड यू टू बी ॲन ॲस्ट्रॉनॉट. ओके, तुम्हाला ॲस्ट्रॉनॉट होण्यासाठी कोणी मोटिवेट केलं, कोणी तुम्हाला प्रेरणा दिली. इज देअर एनी स्पेशल ट्रेनिंग रिक्वायर फॉर द स्पेस मिशन. स्पेस मिशनसाठी एखादी खास अशी ट्रेनिंगची गरज असते का किंवा रिक्वायरमेंट आहे का. व्हॉट इज युअर एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, शैक्षणिक पात्रता तुमची काय आहे. व्हेन अँड व्हेअर डिड यू बिगिन युअर ॲस्ट्रॉनॉट कॅन्डिडेट ट्रेनिंग. कुठे आणि केव्हा तुमची ॲस्ट्रॉनॉटची ट्रेनिंग ही झाली होती. ओके. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स टू वर्क विथ नासा. नासासोबत काम करण्याचा तुमचा अनुभव काय होता. हाऊ डिड यू फील वेन यू वेअर इन स्पेस फॉर द फर्स्ट टाईम. तुम्हाला कशा प्रकारे फील झालं, तुम्हाला कसं वाटलं ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा सर्वप्रथम तुम्ही काय केलं तर स्पेसमध्ये गेला त्यावेळेस. ओके, आकाशात तुम्ही गेला त्यावेळेस तुम्हाला पहिला तुमची फिलिंग कशी होती. व्हॉट इज युअर फ्युचर प्लॅन. तुमचा फ्युचर प्लॅन काय आहे. आणि पुढचा प्रश्न, व्हॉट ॲडवाईस वूड यू लाईक टू गिव्ह यंगस्टर्स हू वॉन्ट टू बिकम ॲन ॲस्ट्रॉनॉट. तुम्ही इथे बसलेले जे काही यंगस्टर्स आहेत ज्यांना वाटतंय की त्यांना ॲस्ट्रॉनॉट व्हायचं आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सजेशन देणार किंवा काय तुम्ही त्यांना ॲडवाईस देणार आहात. अशा प्रकारे 10 प्रश्न तुम्ही सुनीता विल्यमला विचारू शकता. ओके, चला तर आता पुढचा प्रश्नाकडे येऊया. डिस्क्राईब इन युअर नोटबुक द चॅलेंजेस यू फेस्ड वाईल लर्निंग टू राईड अ बायसिकल, स्विमिंग ऑर एनी स्किल. तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला लिहायचं की चॅलेंजेस तुम्ही काय फेस केले ज्यावेळेस तुम्ही शिकलात बायसायकल चालवायला, स्विमिंग करायला. ओके. टेक हिंट्स फ्रॉम द वेब टू कम्प्लीट युअर राईटअप. इथे खाली काही हिंट्स दिलेले आहेत, त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे आन्सर लिहिताना. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, मेनी पीपल कन्सिडर लर्निंग बायसिकल इज व्हेरी सिम्पल थिंग. बरेचसे लोक विचार करतात की सायकल चालवणे कसं खूप सोपं आहे. अँड अदर्स कन्सिडर इट इज चॅलेंजिंग जॉब. आणि काही विचार करतात की हे कसं खूप चॅलेंजिंग आहे, खूप अवघड आहे. वाईल लर्निंग टू राईड अ बायसिकल द बिगेस्ट चॅलेंज दॅट आय फेस दॅट वॉज कॉन्फिडन्स. सायकल चालवण्यासाठी जर सगळ्यात मोठा चॅलेंज असेल तर ते म्हणजे काय तर आय फेस दॅट वॉज कॉन्फिडन्स. ते म्हणजे काय तर कॉन्फिडन्स सगळ्यात महत्त्वाचा असतो. ओके, ज्यावेळेस तुम्ही सायकल चालवायला शिकता त्यावेळेस. आय वॉज अफ्रेड दॅट आय वूड फॉल अँड वॉज नॉट कॉन्फिडंट इनफ टू राईड द बायसिकल प्रॉपरली. मला भीती वाटायची की मी खाली पडेल आणि माझ्याकडे कॉन्फिडन्स नव्हता, आत्मविश्वास नव्हता पूर्णतः की मी काय करेल बायसिकल प्रॉपरली चालवेल. आय थॉट आय वूड गेट सम इंजुरी बिकॉज आय हॅड अ लॉट ऑफ डिफिकल्टी इन बॅलन्सिंग. मला असं वाटलं, मी असं विचार केला की मी काय होऊन जाईल तर मला इंजुरीज होतील, कारण आय हॅड अ लॉट ऑफ डिफिकल्टी, कारण मला खूप अडचणी येत होत्या बॅलन्सिंग करायला सायकल. ओके. अँड केप फॉलिंग ऑन वन साईड. आय वॉज नर्वस अबाउट ट्राईंग अगेन अँड अगेन. मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला काय झालं होतं तर नर्वस झालो होतो किंवा मग मी मला त्यातला इंटरेस्ट राहिला नव्हता थोडक्यात. अँड फेल्ड रायडिंग द बायसिकल वॉज क्वाईट रिस्की. आणि मला असं वाटायचं, मी नाराज झालो होतो पूर्णतः पुन्हा पुन्हा प्रयत्न करून, आणि मला असं वाटायचं की रायडिंग द बायसिकल वॉज क्वाईट रिस्की. सायकल चालवणं हे कसं आहे तर खूप अवघड होतं असं मला वाटत होतं. हाऊएव्हर आय ट्राईड टू डिअर माय सेल्फ टू राईड द बायसिकल अँड नेवर गिव्ह अप. त्यानंतर आय ट्राईड टू डिअर माय सेल्फ टू राईड द बायसिकल. मी स्वतःला काय केलं तर शक्ती आणली की मी काय करावं तर बायसिकल चालवावी अँड नेवर गिव्ह अप, आणि हे प्रयत्न सोडायला नको. आय न्यू दॅट आय मस्ट बी स्टेबल अँड पेशंट. मला माहिती होतं की मी कसं असावं तर स्टेडी असावं, स्टेबल असावं आणि पेशंट असावं, संयमी असावं. ओके. आय मस्ट नॉट गिव्ह अप. मी काय करायला नको तर हे सोडून द्यायला नको. ऑल्दो आय फेल्ड अ लॉट ऑफ फेअर इनसाइड मी. जरीही माझ्या मनामध्ये खूप भीती होती. आय चॅलेंज माय सेल्फ. मी स्वतःलाच काय केली तर चॅलेंज दिली. अँड ओव्हरकम माय फिअर टू फायनली राईड द बायसिकल ऑन माय ओन. आणि मी काय जी भीती होती कशाची बायसिकल चालवण्याची ती काय केली तर ओव्हरकम केली, तिला काढून टाकलं माझ्या मनातून आणि मी बायसिकल चालवायला शिकलो. आता प्रोजेक्ट जो आहे तो तुम्हाला स्वतःच काय करायचा आहे तर लिहायचा आहे, तुमच्यासाठीच तो प्रश्न असणार आहे. आता आपण येतोय लँग्वेज स्टडीकडे. लँग्वेज स्टडीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा काय दिलेलं आहे त्यांनी. देअर आर वर्ड्स दॅट हॅव द सेम प्रोनाऊन्सिएशन बट डिफर्स इन स्पेलिंग. बरेचसे असे शब्द असतात की ज्यांचं प्रोनाऊन्सिएशन सेम असतं परंतु स्पेलिंग डिफरंट असते. ओके. दे आर कॉल्ड होमोफोन्स. त्यांना काय म्हणतात होमोफोन्स असं म्हणतात. जसं उदाहरण आहे फेअर. प्रोनाऊन्सिएशन सारखं आहे परंतु त्याचा जो अर्थ असेल तो कसा असणार आहे तर किंवा त्याची स्पेलिंग जी असेल ती कशी असणार आहे तर वेगवेगळी असणार आहे. नो. आता नो म्हणजे जाणणे, नो म्हणजे नाही. प्रोनाऊन्सिएशन सारखं आहे परंतु त्याची स्पेलिंग वेगळी आणि त्याचा अर्थसुद्धा वेगळा आहे. ओके. समटाईम
द वर्ड्स हॅव द सेम स्पेलिंग अँड प्रोनाऊन्सिएशन बट कॅन हॅव डिफरंट मिनिंग. बऱ्याचशा वेळेस काय असतं, स्पेलिंग सेम असते आणि प्रोनाऊन्सिएशन सारखं असतं, परंतु त्याची मिनिंग जी असते ती डिफरंट असते वेगवेगळ्या सिच्युएशनसाठी. दे आर कॉल्ड होमोग्राफ्स. त्याला काय म्हणतात, होमोग्राफ्स असं म्हणतात. आय होप तुम्हाला होमोफोन्स आणि होमोग्राफ ही कन्सेप्ट चांगल्या प्रकारे कळालेली आहे. ओके, फॉर एक्झाम्पल वॉच म्हणजे ऑब्झर्व आणि वॉच मीन्स पोर्टेबल टाईमपीस. ओके, फेअर म्हणजे व्हेरी, नॉट व्हेरी गुड, नॉट व्हेरी बॅड. ओके, फेअर म्हणजे योग्य ज्याला आपण म्हणतो, गुडही नाही आणि वाईट नाही. आणि फेअर जे आहे दुसरं त्याचं होतं इन एक्झिबिशन, जत्रा ज्याला आपण म्हणतो. ओके, आणि तिसरं आहे फेअर, सेम स्पेलिंग आहे परंतु त्याचा वापर वेगळ्या ठिकाणी होतो, त्यामुळे त्याला होमोग्राफ असं म्हणताय. ऑफ कॉम्प्लेक्शन स्किन टोन म्हणजे कलर पांढरा किंवा व्हाईट कलरचा असेल गोरा, त्याला आपण फेअर असं म्हणतो. स्पेलिंग सारखी परंतु त्याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आपल्याला दिसून येतो. ओके, नोट काय दिली बघा, होमोफोन्स अँड होमोग्राफ्स आर टुगेदर नोन ॲज होमोनिम्स. आता जे होमोफोन्स आणि होमोग्राफ जे असतात दोन्हींना सोबत जर केलं तर त्याला काय म्हणतात, तर होमोनिम्स असं म्हणतात. ओके, आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे. गिव्ह द होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग. काय खाली शब्द दिले त्यांचे होमोफोन्स तुम्हाला सांगायचे आहेत. ब्ल्यू ब्ल्यू, BLEW. बेअर बेअर, बीट बीट, टू टू, सन सन. बघा आता प्रोनाऊन्सिएशन सारखे पण स्पेलिंग कसं यांचं सगळ्या ठिकाणी वेगवेगळं आपलं दिसून येईल. ओके, त्यामुळे ते आहेत होमोफोन्स. आता काही होमोफोन्स तुम्हाला चॅप्टरमधून सर्च करायचे आहेत. खाली काही शब्द दिले त्यांचे होमोफोन्स तुम्हाला शोधायचे आहेत. बघा पहिला आहे सी सी, वुड वुड, देअर देअर, सीन सीन, वन वन वन, आय आय, पीस पीस, थ्रीव थ्रीव, हेन्स हेन्स, नॉट नॉट. हे काही होमोफोन्सचे उत्तर आपल्याला सांगता येतील. ओके, आता पुढचं आहे एक्सप्लेन हाऊ द अंडरलाईन होमोग्राफ्स डिफर्ड इन मिनिंग. आता खाली दिलेले काही होमोफोन्स आहेत ते कशा प्रकारे वेगवेगळ्या मिनिंगचे आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. ही सॉ हिज टू ब्रदर्स, आणि दुसरं आहे द वुडन कटर कट द वीक ब्रांच विथ हिज शार्प सॉ. आता पहिलं जे आहे सॉ त्याचा अर्थ होतो सी, आणि दुसरं जे सॉ आहे त्याचा अर्थ होतो की शार्प, समथिंग शार्प यूज टू कट ऑब्जेक्ट. एखादी अशी शार्प गोष्ट जी काय केली जाते तर वापरली जाते कशासाठी, काहीतरी कट करण्यासाठी, ते आहे सॉ. ओके, हा फरक आहे त्या सॉ मधला. सेकंड आहे द बर्ड इंज्युअर्ड हिज विंग्स. ओके, ही लाईव्स इन सी विंग ऑफ द बिल्डिंग. आता पहिलं जी विंग्स आहे ती त्याच्या बर्डच्या पार्ट आहे बॉडीचा. ओके, ज्याच्या थ्रू तो काय होतो तर उडतो. पार्ट ऑफ अ बर्ड दॅट हेल्प इन फ्लाइंग. ओके, ते झाली विंग्स, पंख ज्याला आपण म्हणतोय. आणि जे दुसरं आहे विंग त्याचा आहे पार्ट किंवा सेक्शन ऑफ बिल्डिंग. पार्ट किंवा मग सेक्शन ऑफ बिल्डिंग आपण त्याला म्हणतो. ओके, बिल्डिंगला असतात बघा हे पार्ट्स. ओके, तिसरं आहे द एरोप्लेन विल लँड ॲट 9 PM शार्प. एरोप्लेन जे आहे ते काय होणार तर रात्री 9 वाजता शार्पली लँड होणार आहे. ही ओन्स 10 एकर ऑफ लँड. तिने 10 एकर शेती घेतली. आता इथे पहिलं जे लँड आहे त्याचा अर्थ होतो की एरोप्लेन जे आहे ते ग्राउंडवर उतरणार आहे. ओके, आणि दुसरं जे लँड आहे त्याचा मिनिंग होतो अ पार्ट ऑफ ग्राउंड, म्हणजे ग्राउंडचा जमिनीचाच भाग आहे त्याला लँड असं म्हणतात. ओके, जमीन त्याला आपण थोडक्यात म्हणू शकतो. अंडरस्टँड. पुढचा आहे फोर्थ क्वेश्चन, द हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन वॉज ऑन लिव्ह. ओके, आणि पुढचा आहे ही बेंड हिज हेड डाऊन विथ चिन. आता पहिला जो हेड आहे तो लीडर किंवा प्रिन्सिपल आपण त्याला म्हणतो शाळेचं, आणि दुसरा जो हेड आहे त्याचा अर्थ होतो इथं पार्ट ऑफ द बॉडी, बॉडीचा पार्ट. ओके, अशा प्रकारे हे सगळे तुम्ही लिहू शकता. ओके, पुढचा प्रश्न आहे रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली, अंडरलाईन द वर्ब्स अँड फाइंड आउट द टेन्स इन द सेंटेन्स. खालचे जे काही सेंटेन्स दिले ते केअरफुली वाचा आणि जे अंडरलाईन करा व्हर्ब्सला आणि फाइंड आउट करा त्याचा टेन्स काय दिलेला आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय. डिरेक्टली आन्सर तुम्हाला दिलेला आहे. वॉज हे व्हर्ब आहे आणि असेंडिंग सुद्धा हे व्हर्ब आहे आणि हा टेन्स आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे अशी आहे की हे जे ग्रामर आपण बघतोय लँग्वेज स्टडीमध्ये, ओके, मग टेन्स असेल किंवा मग होमोफोन्स होमोग्राफ असतील याच्यावर मी स्पेशली व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याची लिंक म्हणजे ग्रामरच्या सेक्शनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, सर्व ग्रामर चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. ओके, तर पहिलं जे सेंटेन्स आहे ते आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. दुसरं जे आहे स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम, सिम्पल पास्ट टेन्स उदाहरण आहे आणि टूक आहे हे व्हर्ब.
शी स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लेट्यू. हे प्रेझेंट कंटिन्युअसचं उदाहरण. इज आणि स्टँडिंग हे दोन्ही काय तर वर्ब आपल्याला सांगता येतील. ही लीन आउट इगरली, सिम्पल पास्ट टेन्स आहे. लीन हे आहे या वाक्यातलं वर्ब. ही जस्ट फेल्ट डिझी, फेल्ट हे काय आहे तर या वाक्यामध्ये आपल्याला सांगता येईल वर्ब आहे आणि हे एक्झाम्पल आहे सिम्पल पास्ट टेन्स. ओके, आय होप, अशी आशा करतो की तुम्हाला हीच फर्स्ट फ्लाईट याच्या हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं लँग्वेज स्टडी असेल, त्याचबरोबर इंग्लिश वर्कशॉप असेल, मार्जिन क्वेश्चन असतील किंवा मग वॉर्मिंग अप असेल, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ग्रामर, इंग्लिश ग्रामरची लिंक तुम्हाला मिळेल. 10th क्लासची लिंक तुम्हाला मिळेल. त्यावर जाऊन तुम्ही सगळे 10वीची व्हिडिओ बघू शकता. ग्रामरच्या लिंकवर जाऊन तुम्ही पूर्ण ग्रामर काय करू शकता, अभ्यासू शकता. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला तर मग आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.